मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ सकाळ. तर आपल्याला किती वाजता वाटलं? 4 वाजता जायचं होता. आपण उठलं किती वाजता? 7, 7:30. बघा 7:20 झालं तरी इथेच आहे. जातो दर्शनाला आणि येतो बघतो किती वेळ लागतो दर्शनाला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. दर्शन झालेलं आहे. येणार होतं लवकर पण उशीर झाला. उठलोच 6:30 7ला उठलो. दर्शन घेतलं बघा. मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काय घेतली नाही मी. मस्त वाटतं एकदम. भरपूर आहे बघण्यासारखं इकडे. सकाळी पण एकदम मन प्रसन्न होतं. इकडे पण दरवाजा आहे. 4 दरवाजे आहेत. एंट्री पॉईंट आहेत. मस्त वाटतं एकदम. सकाळ मस्त वाटलं एकदम. पण लेट झालं मला. मग दर्शन पण मस्त झालं. काय गर्दी पण नव्हती. मुख दर्शन पण होईल लगेच. आलं तर सकाळी आलं तर होईल, नंतर आलं तर काहीच नाही होणार. ठीक आहे, बघूया आता कसं काय ते नियोजन आजचं माहिती नाही. पण मस्त वाटतं बघा. फ्रंट व्ह्यू बघा, फ्रंट व्ह्यू. काम चालू आहे इथे. तर आता आपण ज्योतिबाला आलेलं आहे. इकडं गर्दी नाही आहे सकाळी. बघू कसं काय आता. बघू आता गर्दी तर काहीच नाही इकडे. हे बघा ज्योतिर्लिंग भरपूर. ठीक आहे, चला दर्शन घेतो मी पण आणि कसं काय ते बघतो. दर्शन आपलं झालेलं आहे आता. काहीच गर्दी नव्हती. मस्त दर्शन तर झालंय. आपलं हेल्मेट हातात आहे. ऊन पण भरपूर आहे. गर्दी होईल आता असते असते. ठीक आहे, चला निघतो आता. चेकआउट करते. उशीर झाला आहे. ज्योतिबाला गेलेलं ना त्याच्यामुळे उशीर झाला. मस्त होता. एक ओव्हरऑल रूम पण मस्त होता. पूर्ण जर्किन राहिलं, जॅकेट राहिलं असतं बघा. रूम तर छान होता एकदम. टी व्ही वगैरे होती. ठीक आहे, चला आता तर माहिती नाही कुठं जायचं, पण आता बघू काय विचार आहे. आय थिंक मालवणनंतर गणपतीपुळ्याला जायचा विचार आहे. एक ठिकाणी थांबलो आहे आता. कंटाळलो जाम. राऊतवाडी धबधबा फेमस वाटते इथे. आर्टिकली झालेला आहे. फायनली पोहोचलोय सिंधुदुर्गला. रूम वगैरे घेतलाय, फ्रेश वगैरे झालो आणि परत बाहेर आलो. बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे मला, पण 5 वाजता फेरी बंद होते तिथे. बंद झाले आता. मग आता
सकाळी बघू 10 वाजता चालू होते बोलते, सकाळी 10 वाजता जाऊ. आणि आपली गाडी बघा मस्त 50चं ॲव्हरेज दिलं भाई. खाऊ का नाही का. कोल्हापूरपासून किती 405 वगैरे निघालेलो आम्ही. ऑलमोस्ट किलोमीटर झाले 596, म्हणजे 196 किलोमीटर आलो आपण आतापर्यंत. 50चं ॲव्हरेज दिलं. आता सकाळी जाऊ तिकडे सिंधुदुर्ग. मच्छी बघा मच्छी. पण आपल्याला काय येतं मच्छी मार्केट भरला आहे. समुद्र किनारी बघा तुम्ही गाडी मस्त फिरते. आपण जात होता तरी आल्या एन्जॉयमेंट करायचे, बाकी काय नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण आले आता राजकोट इथे. महाराजांचा बनवलं आहे भरपूर मोठा, बघू शकता तुम्ही. अरे थांबल्यासारखं झालं आहे, पण आता चप्पल काढायची येते. सर्व बघू शकते किती उंच असा बनवलं आहे. वाव यार मस्त एकदम बघणार का रे. सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय. भरपूर असं बनवलं आहे. महापुरुष मंदिर आहे, महाराजांचं मंदिर सुद्धा आहे. आपण आता आलो रॉक गार्डनला. बघा इथं काय काय आहे. मस्त आहे, फिरणार का एकदम. 10 रुपये तिकीट आहे. किती? 10 रुपये. रात्रीच्या टायमला आलो आहे. माहिती नाही काय दिसेल का नाही. बघू शकता तुम्ही इथे पब्लिक आहे पण आता पण मस्त. इथे बघू कोणाला तरी फोटो काढायला सांगू. गार्डन आहे लहान मुलांचा खेळायला. तर आपल्या ट्रिपचं 600 किलोमीटर कंप्लीट. रॉक गार्डनला आलेलो इथे बघा. मस्त इथे पण बघायला. फिरलं 10 रुपये तिकीट आहे आणि 600 किलोमीटर झालेलं आहे पार पट्टा. ठीक आहे. तर तो आता गणपती बाप्पाचं मंदिर आहे की तर काहीतरी ते बघतो. आणि
तर बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे एक. मस्त आलो आणि आरती भेटली. बघू शकता तुम्ही मंदिर मस्त वाटलं एकदम. दर्शन घेतला वाढदिवसानिमित्त दर्शन तरी झालं आरती पण भेटली. बघू शकतो भरपूर म्हणजे अर्धा तास आरती चालली होती. अर्धा तास मस्त मंदिर आहे बघा. अर्धा तास आरती झाली. मस्त वाटलं एकदम. दर्शन वगैरे झालं आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त पण दर्शन झालं. खूप छान वाटलं. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता.